शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना एक समस्या आता सध्याच्या घडीत पाहायला मिळत आहे, ते म्हणजे फळांचं क्रॅक होणं, फळांचं तळकणं. या सगळ्या समस्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन होऊनही त्यांना म्हणावं तसं पैसा होत नाहीये, म्हणावं तसं त्यांना बाजारभाव मिळत नाही आहे. तर या समस्याला आपण कशा पद्धतीनं रोखू शकतो ना, त्याचबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अवघ्या 2 मिनिटांमध्ये बोलणार आहोत. कारण शेतकरी मित्रांनो, फळं तळकणं, फळांची क्रॅकिंग होणं ही समस्या जर आपल्या पिकामध्ये होत आहे, तर अशा वेळेस आपल्याला नक्कीच उत्पादन होऊनही बाजारात भाव मिळणार नाहीये. बाजारात आपण तो माल पाठवू शकणार नाही आहोत, आपलं इनडायरेक्टली नुकसान होणार आहे. म्हणून तुम्ही शेतकरी मित्रांनो, या समस्येला योग्य पद्धतीनं सामना करावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय उपाययोजना करावं लागणार आहे ना, तेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगतोय. म्हणून व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. उपाययोजना खूप सोप्या आहे आणि जर आपण चांगल्या पद्धतीनं केलं ना, तर आपल्या पिकामध्ये ही समस्या बिलकुलही येणार नाही आहे. ज्यामध्ये तुम्ही फळं तळकण्याची समस्या असो व तुमचं जे काही वेल आहे कलिंगडचं ते तळकण्याची समस्या असो, ते फाटण्याची समस्या असो, ते येणार नाही. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, ही समस्या जर आली ना, तर नक्कीच आपलं उत्पादन कमी होते, तुम्हालाही माहीत आहे. तर यासाठी आपण जे काही फवारणीचं व्यवस्थापन करतात ना, जे काही कलिंगडमध्ये आपण फवारणी, दुसरी फवारणी, तिसरी फवारणी, जे काही फवारणीचं व्यवस्थापन करतात ना, त्यामध्ये आपल्याला कॅल्शियम नायट्रेटचा वापर करायचा आहे. कॅल्शियम नायट्रेटचा वापर आपण केला ना, तर कॅल्शियम आपण भरून काढली, तर ही समस्या आपल्याला कमी प्रमाणात आपल्या पिकामध्ये झालेली पाहायला मिळेल. आणि दुसरं म्हणजे पाणी जे काही आहे ना, ते पाणी आपण संतुलित आपल्या पिकाला दिलं गेलं पाहिजे. कारण अतिरिक्त पाणी दिलं ना, त्यावेळेस सुद्धा कलिंगड या पिकामध्ये ही समस्या जाणवू शकते शेतकऱ्यांना. म्हणून तुम्ही पाणी सुद्धा कलिंगड या पिकाला सेटिंगच्या वेळेस संतुलित प्रमाणात, योग्य प्रमाणात दिलं गेलं पाहिजे. यामध्ये मी सांगितलं पहिले तुम्हाला काय, की आपल्याला कॅल्शियम नायट्रेटचा वापर करायचा आहे आणि दुसरं म्हणजे आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करायचं आहे. एक तिसरी गोष्ट लक्षात ठेवा, की अशा वेळेस तुम्हाला बोरांच्या सुद्धा फवारणी इकडे करायची आहे. बोरान 20% तुम्ही फवारणी 25 ग्राम प्रति पंपाला घेऊन फवारणी आपल्याला तिकडे करायची आहे, जेणेकरून तुम्हाला ही समस्या थांबवता येईल. जे काही तुमचं दुसरं पीक आहे त्याला त्याचं रूपांतर फळामध्ये लवकर होईल, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीनं फायदा होईल. तुमचं उत्पादन वाढेल. ही समस्या तुमच्या पिकामध्ये कमी प्रमाणात झालेली पाहायला मिळेल आणि नक्कीच तुम्हाला बाजारात चांगला बाजारभावही मिळेल आणि तुमचा आर्थिक गणित सुधारेल. मित्रांनो, एवढंच करायचं होतं. एकदम सोपी हे पद्धत होती, हे तुम्हाला सांगत आहे. कारण ह्या समस्येला आपण वेगळ्या पद्धतीनं सामोरं जाऊ शकत नाही. आपल्याला इथं प्रिव्हेंटिव्हमध्येच आपल्याला याच्यासाठी स्प्रे घेणं गरजेचं आहे, ज्यामध्ये तुम्ही कॅल्शियम आणि बोरॉनची फवारणी करायची आणि सोबतल्या सोबत पाणी व्यवस्थापन आपल्याला योग्य पद्धतीनं व्यवस्थितरित्या करायचं आहे. एवढंच जरी तुम्ही लक्षात ठेवलं ना, तर तुम्हाला नक्कीच ही समस्या चांगल्या पद्धतीनं सॉल्व्ह करता येणार आहे. तर मित्रांनो, ही समस्या जर तुमच्याही पिकामध्ये असेल ना, तर या पद्धतीचं नियोजन करून बघा आणि तुमच्या कलिंगड जे काही तुमचे ओळखीचे परिचयाचे शेतकरी मित्र जे कलिंगड घेत असतात, जे टरबूज पिकाची लागवड करत असतात ना, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करून टाका. धन्यवाद.